ए भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग। ए झालं गेलं लई झालं लई झालं लय वय झालं आता थांब। कोणीतरी तुला छेडलंय मन लई चुरगळलंय आतमध्ये लई जडलंय तुला कसं नाही कळलंय मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय गडबडलंय वडबडलंय वॉटर मारून पडपडलंय मला येड लावलंय 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 रावलंय तिनं येड लावलंय 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 लावलंय। कधी असं झालं की कोणी मला बोलला की हा आंधळा माणूस आहे, हा काय करेल। सांगितलं की तू मराठी गाणी ऐकत जा, अजय अतुलचे गाणे खूप छान असतात म्हणून ते मला म्हणजे त्यांची गाणी मी ऐकायला सुरुवात केलं आणि मला खूप आवडतात त्यांची गाणी। तोरवी गातो आता शिवबाची जिरहाजी जी आता शिवबाची जिरहाजी जी जातीचे आम्ही मुसलमान महाराष्ट्र आमचा स्वाभिमान। मी एक स्वप्न बघितलं होतं लहानपणी असताना की एकदा तरी सलमान खानच्या एका चित्रपटामध्ये मला गायचं कोणी डोळा डोनेट केलं तर मी त्याचा खूप म्हणजे आभार मानेन। म्हणजे मला असं बघायचं एकदा की हा जग कसा दिसतो। मनात इच्छाशक्ती असली की कोणतीही अशक्यप्राय गोष्ट ही शक्य करता येऊ शकते। याचं जिवंत उदाहरण म्हणजे रिझवान शेख उर्फ दानिश। घरची परिस्थिती अत्यंत बेताची, दानिशला लहानपणापासूनच काहीच दिसत नाही, मात्र इतकं सगळं असताना देखील दानिशने या सर्वांवर मात केली आणि गायनाची कला आत्मसात केली आहे। मुंबईमधील ताज हॉटेल येथे तो नेहमीच जे आहे गायन कला आपली सादर करत असतो। आज दानिश आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे, त्याचं आपण स्वागत करूया आणि त्याचा हा प्रवास कशा प्रकारे आहे त्याच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। दानिश तुझं खूप खूप स्वागत आहे माय महानगरमध्ये। आम्ही जेव्हा इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला दानिशशी बोललो होतो तेव्हा तू आम्हाला सांगितलं की मला अजय अतुल हे सिंगर्स आवडतात, मला सलमान खान आवडतो, मात्र मला त्यापूर्वी विचारायचंय की तुझी ही संपूर्ण सुरुवात कशी झाली, काय बोलणार याबद्दल? म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे मला संगीतची आवड आहे, गाण्याची आवड आहे। मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा आमच्या शाळेत म्हणजे लहानपणापासून संगीत वगैरे शिकवतात, ते आम्हाला म्हणजे चांगलं शिकवतात संगीत वगैरे। तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी असंच म्हणजे चालता फिरता गाणी गायचो वगैरे, तर माझ्या सरांना ते आवडलं आणि मग त्यांनी मला प्रोत्साहन केलं की म्हणजे तू क्वायरमध्ये गा। आणि मला त्यांनी म्हणजे त्या शाळेमुळे मला प्रोत्साहन मिळालं। क्वायरमध्ये मी गेलो, चांगले इंग्लिश गाणी शिकलो आणि त्याच्यामुळे मला संगीत खूप आवडलं। आणि क्वायर सोडून म्हणजे संगीत म्हणजे आम्हाला विषय पण आहे आमच्या शाळेत संगीत विषय, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी, वेगवेगळ्या प्रकारचे राग शिकवले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ते म्हणजे सुगम संगीत, शास्त्रीय संगीत वगैरे शिकवतात। ते म्हणजे 1ली ते 5वीला आम्हाला एक सर आहे आमचे हिरेन सर, ते शिकवतात आणि 6वी ते 10वी आम्हाला नितेश सर शिकवतात। तर 1ली ते 5वी आम्ही म्हणजे लाईट म्युझिक म्हणजे त्याच्यात फक्त गाणी वगैरे शिकतो आम्ही। जसं आम्ही 6वी पर्यंत जातो तेव्हा आम्हाला शास्त्रीय संगीत वगैरे सुरू करतात आणि ते खूप चांगलं वगैरे शिकवतात। आणि आमच्या ज्या मेहर मॅडम, ते म्हणजे त्या माझ्या आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मी म्हणेन त्यांना, त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलंय। लहानपणापासून मी लहान असताना खूप मस्तीखोर होतो, खूप मस्ती करायचो, त्या मला शिक्षा करायच्या वगैरे, तरी पण त्या म्हणजे म्हणायच्या की हा खूप म्हणजे कलाकार आहे तर याला पुढे केलं पाहिजे, म्हणून त्या नेहमी मला सपोर्ट करायच्या। त्यांनीच माझं नाव क्वायरमध्ये टाकले आणि मी एवढं छान गातो त्याची म्हणजे ते मला ताजमध्ये घेऊन जातात। ताजमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅरल्स वगैरे गातो, क्रिसमसची गाणी गातो आणि मला खूप आवडतो। म्हणजे आता डिसेंबरमध्ये आमच्या शाळेमुळे आम्ही गोव्याला जाणार आहोत, तिकडे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची हिंदी गाणी पण गाणार आहोत आणि इंग्लिश गाणी पण गाणार आहोत। तर जे पण मी आज मोठा म्हणजे गायक म्हणून ओळखला जातो शाळेत, तर त्याचा पूर्ण श्रेय म्हणजे माझ्या मेहर मॅडम यांना मिळतो। तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन केले। आणि एक ताई होत्या, जेव्हा मी 6वीत होतो तेव्हा एक शिरीन ताई करून होत्या, म्हणजे त्यांनी मला बोललं की तू खूप म्हणजे कलाकार आहे, तुझं जे टॅलेंट आहे ते बाहेर निघालं पाहिजे। म्हणून त्यांनी म्हणजे कसं मी सांगितलं आधी की मी खूप मस्तीखोर होतो वगैरे, तर माझ्या मॅडमना म्हणजे आधी नाही आवडायचं की हा खूप मस्तीखोर आहे, याला कशाला पुढे आणायचं। पण त्या ज्या म्हणजे त्या शिरीन ताई ज्या होत्या त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी म्हणजे क्वायरमध्ये आज गाऊ शकले आणि मी खूप चांगले शिकतो। आणि दुसरी गोष्ट की माझे जे पेरेंट्स आहेत ते पण मला खूप
सपोर्ट नक्कीच मी तिथंच येणार होते दानिश, की जेव्हा तू शाळेमधून तर तुला खूप असं सपोर्ट मिळालाय आणि तिथूनच तुला पुढे जाण्याचं प्रोत्साहन देखील मिळालंय. मात्र ही गोष्ट जेव्हा तुझ्या मम्माला कळली तेव्हा त्यांनी कशा प्रकारे रिॲक्ट केलं किंवा त्यांचा कशा प्रकारे सहभाग होता, काय बोलणार याबद्दल? आधी तर जेव्हा मी शाळेत म्हणजे माझं ऍडमिशन झालं तेव्हा माझ्या मम्माला वाटायचं की काय मराठी शिकणार, कारण मराठी खूप कठीण आहे, जर ते लोक नाही शिकू शकले तर मराठी कसं हा शिकणार. तर पण मी खूप म्हणजे मराठी शिकलो आणि जेव्हा त्यांना कळलं की मला माझा गाण्यात आवाज छान आहे तेव्हा त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आधी असं होतं की त्या मला बोलायच्या की तू म्हणजे क्वायरचे कसे आमचे असतात वेगवेगळे इव्हेंट्स असतात, तर आम्ही त्या इव्हेंट्स मध्ये बाहेर जायचो, आम्ही वेगवेगळ्या प्रोग्राम करायचो. तर आधी मम्मा म्हणायचे की म्हणजे नको जाऊस तू, कशाला, म्हणजे त्याच्यामुळे मला त्रास होतो. तरी पण म्हणजे त्यांनी पुढे मला सपोर्ट केलं. त्यांना म्हणजे कळलं की म्हणजे याला हा खूप टॅलेंटेड मुलगा, याला पुढे पाठवायला पाहिजे, म्हणून त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी आज वेगवेगळ्या प्रोग्राम्स मध्ये गायला वगैरे जातो. नक्कीच मी तुझा एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये तू छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पोवाडा गाऊन दाखवत होतास. तर पुन्हा एकदा जे आहे सगळ्यांनाच ऐकायला आवडेल. आणि तू सुरुवातीलाच म्हणाला होता की मराठी म्हणजे एकदम कठीण भाषा आहे, मात्र तू अगदी उत्तमरित्या तो गात होतास. पुन्हा एकदा तो पोवाडा आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. स्तुती करतो अल्लाह तालाची, स्तुती करतो अल्लाह तालाची, भिक्षा मोहम्मद पैगंबराची, थोरवी गातो आता शिवबाची, आता शिवबाची जिरहाजी जी, आता शिवबाची जिरहाजी जी, आता शिवबाची जिरहाजी. जातीचे आम्ही मुसलमान हे 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 हा, जातीचे आम्ही मुसलमान, महाराष्ट्र आमचा स्वाभिमान, देशासाठी देऊ आम्ही प्राण, देशासाठी देऊ आम्ही प्राण, देऊ आम्ही प्राण जिरहाजी जी, देऊ आम्ही प्राण जिरहाजी जी, देऊ आम्ही प्राण जिरहाजी. नक्कीच खूपच सुंदर आहे आणि अगदी जे आहे शहारे अंगावर येतात. मात्र तू हा पोवाडा कशा प्रकारे शिकलास त्याबद्दल काय सांगशील आपण? ताई ऍक्च्युली ना मी क्वायर संगीत याबद्दल घरी माझे म्हणजे मी रील्स बनवतो, त्याच्यात मला निसार सर आणि वैशाली मॅडम म्हणजे मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे ते मी सांगितलं नाही आधी, पण त्यांचं पण म्हणजे मी आज इथे आलोय, मला म्हणजे त्यांचा पण खूप सपोर्ट आहे. म्हणून मी म्हणजे त्यांनी मला हे पाठवलं, हे गाणं तू पाठ कर, आणि मग मी या गाण्यावर रील बनवलं. आणि लहानपणापासून अजून आहे की चौथीत जेव्हा मी होतो तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. तर असं आहे की त्यांचा इतिहास मला खूप आवडतो, ते पण माझे आदर्श व्यक्ती आहे. आता काही लोक बोलतात की म्हणजे शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांच्या सैन्यात, त्यांच्या मावळ्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघे. तर मला हे म्हणजे दाखवायचं आहे की मुस्लिम लोक पण छान प्रकारे पोवाडे शिवरायांसाठी गाऊन दाखवतात वगैरे. आणि मला हे खूप म्हणजे हा माझा छंद आहे, मला खूप आवडतो शिवरायांबद्दल, त्यांच्याबद्दल मला खूप आवड आहे. नक्कीच हे झालं. आता तू शालेय जीवनाबद्दल तुझ्या सांगितलं आणि महाराजांबद्दल जो प्रेम आहे, आदर आहे, त्याबद्दलही तू भावना व्यक्त केल्या. मात्र एक गोष्ट आम्हाला कळली आहे, ती म्हणजे तुला अभिनेता सलमान खान हा खूप जास्त आवडतो. त्याचं एक गाणं जे आहे तू ते देखील सादर करणार आहे. मात्र जे तुझे इन्स्पिरेशन आहे, सलमान खान असतील किंवा मराठी संगीत क्षेत्रातील अजय अतुल असतील, कशा प्रकारे हे तुझे हळूहळू इन्स्पिरेशन बनत गेले त्याबद्दल काय बोलशील? ताई म्हणजे मी लहानपणापासूनच गाणी वगैरे ऐकतो. तर म्हणजे लहानपणी कसं म्हणजे मी फक्त गायकांचे गाणे ऐकायचो, जसं उदित नारायण झालं, अजय अतुल झालं, म्हणजे लहानपणापासून. तर जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं मला म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये पण मला रुची आली आणि मी त्याच्यामध्ये सलमान खान हा जो आहे तो माझा खूप आवडता आहे. म्हणजे मी जेव्हा अगदी लहान होतो म्हणजे 8-9 वर्षाचा, तेव्हा जेव्हा त्याचा वाढदिवस असायचा तेव्हा मी म्हणजे माझ्या ज्या ताई आहे त्यांना बोलायचो की उद्या सलमान खानचा वाढदिवस आहे, तर माझ्या घरी मी केक कापीन सलमान खानसाठी. म्हणजे अशी कल्पना करायचो की त्याचा वाढदिवस आहे म्हणून मी साजरा केला तर कसा होईल. आणि अजय अतुलचे गाणे मला म्हणजे माझा एक मित्र आहे सुमित साळवे करून, तो माझा खूप छान मित्र आहे. तो मला म्हणजे मी कसं आधी हिंदी गाणी ऐकायचो, तर त्याने मला सांगितलं की तू मराठी गाणी ऐकत जा, अजय अतुलचे गाणे खूप छान असतात. म्हणून ते मला म्हणजे त्यांची गाणी मी ऐकायला सुरुवात केली आणि मला खूप आवडतात त्यांची गाणी.
नक्कीच आपण जर पाहिलं तर तू सुरुवातीला आम्ही तुझ्याबद्दल विचारलं, आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे मित्रांबद्दल तू जास्त काही बोललास नाही. आत्ताच त्याचा आता एक उल्लेख केला. जेव्हा तू मित्रांमध्ये जेलअप होतो, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होतो, तर मित्रांची रिॲक्शन कशी असते? म्हणजे ते असं म्हणजे कसं आहे की जेव्हा माझे मित्र म्हणजे भेटतात मला, तर मी त्यांच्यामध्ये एकदम म्हणजे घुळमिळून जातो आणि एकदम त्यांच्यामध्ये कळतच नाही की मी आहे. म्हणजे एकदम आम्ही असं वाटतं की म्हणजे कसं 100 लोक जमली आहेत वगैरे, तर कसा आनंद भेटतो तसा आनंद मला मित्रांशी भेटतो. आणि म्हणजे मित्र म्हणजे खूप म्हणजे मला खूप सपोर्ट करतात. माझ्या शाळेतले मित्र, माझ्या वर्गमित्र पण मला खूप सपोर्ट करतात, स्टडीमध्ये पण, अभ्यासामध्ये पण, किंवा गाणित किंवा झालं सगळ्या म्हणजे जे पण मला करायचं असेल त्याच्यात माझे मित्र देखील मला सपोर्ट करतात. आणि माझ्या शाळेतले आता माझी 10वी झाली ना, तर मला कसं आहे शाळेचे दिवस आठवतात. तर सगळ्या पहिले आधी जे मला आठवतं ते म्हणजे माझे मित्र. मला खूप आठवतात ते मित्र. असं होतं की खूप दिवस त्यांच्या सोबत होतो. आधी कसं आहे, लहानपणी असताना मला असं व्हायचं की कधी एकदा मी घरी जातो, आईशी भेटतो, पप्पांशी भेटतो, बहिणीशी भेटतो. आणि जसं जसं मी मोठा झालो, आता 10वी झाली, तर आता असं होतं की शाळा भेटली पाहिजे, तिथले मित्र भेटले पाहिजे. खूप म्हणजे माझ्या मित्रांमध्ये खूप आनंद मिळतो मला मित्रांशी भेटायला. नक्कीच दानिश, पण ही झाली चांगली बाजू. पण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अनेकदा जे आहे टीका करणारे देखील खूप असतात किंवा आपल्या मागे बोलणारे देखील खूप असतात. तर तुला कधी या गोष्टींचा सामना करावा लागलाय का? म्हणजे आता कसं आता मी कसं शाळेत वगैरे नाहीतर घरी वगैरे गातो, पण कधी असं झालं की कोणी मला बोलला की हा आंधळा माणूस आहे, हा काय करेल, तर मी एवढाच विचार करतो की जर उंच भरारी घ्यायची असेल आकाशात, तर कशाला विचार करायचा की किती मोठा आहे आकाश, किती उंच आहे. हाच विचार करून मी पुढे जातो. मला काय फरकच पडत नाही की समोरचा माझ्याबद्दल काय बोलतोय. मी पुढे चालत जातो. कारण म्हणतात ना की जेव्हा आपण सफल होतो तेव्हा खूप म्हणजे आपल्या पाठी भुंकणारे असतात, पण मी लक्षच देत नाही. आणि सगळा मोठा म्हणजे सपोर्ट आहे ना मला सफल विकास वेलफेअर सोसायटी या संस्थेचा. या सफल विकास वेलफेअर सोसायटीने मला खूप म्हणजे पुढे आणलंय. कारण आधी कसं होतं की मी जे पण करायचो ते शाळेत, घरी माझं काहीच नव्हतं 8वी 9वी पर्यंत. पण ही जी संस्था आहे त्याने मला एवढे पुढे आणलंय आणि मी आज इकडे बोलतोय. मला खूप म्हणजे आनंद वाटतोय त्या संस्थेबद्दल, सफल विकास वेलफेअर सोसायटी. आणि मी असं विचार करतोय की ह्यामुळे सफल विकासमुळे मला सफलता मिळावी, माझा विकास व्हावा. म्हणजे मला खूप पुढे जायचंय. आणि माझं एक स्वप्न होतं की मला एकदा तरी सलमान सर यांना भेटायचंय. म्हणजे मला खूप इच्छा होती त्यांच्याशी भेटायची. नक्कीच तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल ही देखील आम्ही शुभेच्छा तुला व्यक्त करतो. मात्र पुढे जाऊन तुझं आणखी काय या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन तुला काय करायचंय, करिअर काय बोलणार आहे? सध्या तर मला 12वी पास करायचंय आणि मग संगीत क्षेत्रामध्ये खूप पुढे व्हायचंय. मला खूप म्हणजे मोठा गायक व्हायचं. आणि मी एक स्वप्न बघितलं होतं लहानपणी असताना की एकदा तरी सलमान खानच्या एका चित्रपटामध्ये मला गायचं म्हणजे संधी मिळावी. पण आजपर्यंत ती पूर्ण नाही झाली. आणि मी म्हणजे प्रार्थना करतो देवाशी की एकदा तरी मला भेटावं सलमान सरांची, मला एकदा तरी भेटायचंय त्यांच्याशी. म्हणजे मी एक सांगू इच्छितो की जेव्हा मी लहान होतो तेव्हा म्हणजे आम्ही गावीतून म्हणजे आमच्या शहरात येत होतो ना, तेव्हा म्हणजे आम्ही येत होतो, तर आम्ही बँडस्टँड येथे थांबलो. तर आम्हाला तिकडे सलमानचे जे त्यांचे वडील आहे सलीम सर, ते मला भेटले. त्यांनी मला कडेवर उचललं. मला खूप म्हणजे आनंद. तेव्हा मला एवढं नाही समजायचं कारण मी 7 वर्षाचा होतो. तेव्हा मी त्यांना म्हणजे असं बोललो की सलमान खान माझा मुलगा आहे. तर ते म्हणतात की नाही, तो तर माझा मुलगा आहे. असं म्हणजे मला खूप म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मला. नक्कीच, म्हणजे तुझी अशी तीव्र इच्छा आहे की एक दिवशी मला सलमान खान याच्या सोबत काम करायची इच्छा आहे, त्यांना भेटण्याची इच्छा आहे. लवकरच ती देखील इच्छा पूर्ण होईल आगामी काळामध्ये. मात्र आपण जर पाहिलं की गायन क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, जर तू इथे नसतास किंवा तुला अभ्यासामध्ये पुढे करिअर करायचं असेल तर तू त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल तर फक्त एवढंच की मला पहिले तर म्हणजे माझ्या जे पण आहे पूर्ण करायचं स्टडीज वगैरे. आणि मला संगीतामध्ये खूप म्हणजे
पुढे जायचं. आणि मी एक सांगायचं विसरलो की ज्या आमच्या शाळेतल्या ज्या मेहर मॅडम आहेत त्यांच्यामुळे म्हणजे मी लहान असताना जेव्हा मी काहीतरी असेन 2.5-3 वर्षाचा तेव्हा म्हणजे मला फिट आलेली आणि माझ्या आईकडे एवढे पैसे नव्हते की म्हणजे माझा ते करावा, रुग्णात जावं. पण माझ्या ज्या मॅडम होत्या त्यांनी म्हणजे माझा इलाज केला आणि मला खूप मी आज त्यांच्यामुळे इकडे आहे. नाही तर मी वाचलू नाही शकलो असतो त्या परिस्थितीमध्ये, कारण ती खूप गंभीर अशी परिस्थिती होती माझ्यासाठी. नक्कीच दानिश, आज तू इथे आलायस, आज देखील तुझी मम्मा तुझ्या सोबत आहे आणि सुरुवातीपासून तुझी मम्मा तुझ्या सोबत आहे. तर त्याबद्दल काय बोलशील? कशा प्रकारे तुझ्या मम्मीचा सपोर्ट तुला मिळाला आहे, किंवा घरी गेल्यावर देखील पूर्ण तुझी जी आहे काळजी त्या घेत असतात, आता देखील त्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, त्या आपला इंटरव्ह्यू देखील पाहतायत. काय बोलायचंय तुला या माध्यमातून, काय सांगशील? ते म्हणतात ना की दर पुरुषामागे एक स्त्री असते, त्यामुळे तो सफल होतो. तसंच माझ्या मागे माझ्या आईचा खूप सपोर्ट आहे. लहानपणी असताना कसं आहे की मी माझ्या आईला रोज मला शाळेत जावं लागायचं. पण आता मी सोमवारी आम्ही शाळेत जातो आणि शुक्रवारी घरी येतो. तर म्हणजे आईला तिचं काम पण सोडावं लागलं माझ्यामुळे. म्हणजे असं आहे की माझ्या आईचं तर मला सगळ्यात जास्त सपोर्ट आहे. नक्कीच. आणि तू अनेक इच्छा देखील व्यक्त केलेल्या आहेत, त्या देखील लवकरच पूर्ण हो. मात्र जाता जाता आम्हाला तुझ्या आवडीचा जो हिरो आहे, सर्वात आवडता लाडका सलमान खान, त्याचं एक गाणं ऐकायला नक्कीच आवडेल. तर आता म्हणजे 2022 साली एक मराठी चित्रपट निघालेला वेड करून, त्याच्यामध्ये रितेश देशमुख आणि सलमान खान यांचं एक डुएट सॉन्ग होतं. ते मला म्हणजे ते गाणं आवडीचं आहे, तर मी ती ऐकून दाखवणार. ए भाऊ तुला काय झालं मला सांग. ए झालं गेलं लई झालं वय झालं आता थांब. कोणीतरी तुला छेडलंय, मन लई चुरगळलंय, आतमध्ये लई जडलंय, तुला कसं नाही कळलंय, मन माझं लय गडबडलंय, धक्का बसला धडधडलंय, गडबडलंय बडबडलंय, वॉटर मारून पडलंय, मला येड लावलंय रावलंय, तिनं येड लावलंय मला येड लावलंय रावलंय, तिनं येड लावलंय. तिचं गोड गोड बोलणं अन त्याच्या पुढे साखर बिघोड नाही, अन बोलताना मुद्दा अशी मांडते की त्याला काही तोड नाही. कधी माझ्यावर चिडली नाही, काही झालं तरी रडली नाही, लाडी गोडी प्रेमाची ही माझ्या हृदयाला भिडली नाही. अरे नशिबानं मिळतंय पण तू का बाजूला सरकवलंय, तुर्मीनं तिनं मला खड्डा पाडून अडकवलंय, मला येड लावलंय रावलंय, तिनं येड लावलंय रावलंय, मला येड लावलंय रावलंय, तिनं येड लावलंय. नक्कीच आपण तुझं हे गाणं सलमान खान पर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तू इथपर्यंत आलास आणि तुझं जे जर्नी आहे ती आमच्यासोबत शेअर केली, यासाठी देखील खूप खूप आभार. धन्यवाद. मला अजून एक सांगायचं होतं की म्हणजे चित्रपट संगीत याच्याबद्दल पण मी सांगितलं आता, पण मला क्रिकेट याबद्दल पण म्हणजे खूप रुची आहे. म्हणजे मला लहानपणापासूनच मी क्रिकेटचा सामना मोठ्या म्हणजे आवडीने पाहतो आणि महेंद्रसिंग धोनी हा पण मला खूप आवडतो. म्हणजे त्याच्याबद्दल मी काय सांगू की तो एवढा म्हणजे शातीर खेळाडू आहे की म्हणजे त्याच्या म्हणजे मेंदूमध्ये काय चाललंय हे फक्त त्यालाच म्हणजे माहिती असतं आणि त्याच्याच बळावर त्याने आपल्या भारताला 2011 साली वर्ल्ड कप पण जिंकवलाय आणि ते खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि सध्या IPL मध्ये तो चेन्नई सुपर किंग्सची म्हणजे तो कॅप्टन आहे आणि तो खूप म्हणजे चांगली बॅटिंग करतो. आता सध्या तो खूप म्हणजे फॉर्म मध्ये, म्हणजे तो 42 वर्षाचा आहे, म्हणजे म्हातारा असा म्हणायला जाणार, कारण क्रिकेटमध्ये खूप म्हणजे त्याची वय खूप आहे. तरीही तो म्हणजे एवढा म्हणजे चांगल्या फॉर्म मध्ये तो खूप चांगला खेळतो. म्हणजे हे मला खूप आवडतो. हे असे म्हणजे ते दाखवतात की आपली वय कितीही झाली तरी पण जिद्द सोडू नये, म्हणजे असा त्याने म्हणजे मार्ग दाखवलाय.
सुरुवातीला आपण देखील त्याचप्रमाणे उल्लेख केला होता की मनात इच्छाशक्ती असली की कोणतीही जी अशक्यप्राय गोष्ट असते ती शक्य एखादा व्यक्ती करून दाखवतो. आणि त्याचंच उदाहरण मी तुझंच नाव घेतलेलं आहे. अगदी तू सुरुवातीपासून तुझा जो प्रवास आहे अतिशय खडतर असला तरी त्यावरून तू मार्ग काढत इथपर्यंत पोहोचे आणि आणखी तुला पुढे जायचंय. तुझे इन्स्पिरेशन्स देखील खूप मोठे मोठे आहेत. पुढे गेल्यानंतर अशाच प्रकारे जे आहे तुला संधी मिळत राहो ही माय महानगर टीम तर्फे तुला शुभेच्छा. पण अशी एक माझी इच्छा होती की आता मी एवढं बोललं तर अजून मला बोलायचं होतं की आता लहानपणापासूनच मला दिसत नाही, म्हणजे मी ब्लाइंड आहे. तर म्हणजे माझी अशी इच्छा होती की मला पण हे सुंदर जग बघायचं आहे की ह्या जगात काय काय दिसतंय, कसं दिसतंय, रंग बघायची होती. तर जर मला कोणी डोळा डोनेट केलं तर मी त्याचा खूप म्हणजे आभार मानेन. म्हणजे मला असं बघायचं एकदा की हा जग कसा दिसतो, एकदा तरी म्हणजे या जगाला मला डोळ्यांनी बघायचं होतं. नक्कीच एकदा तरी मला डोळ्यांनी जे आहे माझ्या जग बघायचंय अशी इच्छा दानिशने आता व्यक्त करून दाखवलेली आहे. आगामी काळामध्ये ती इच्छा पूर्ण होईल यासाठी त्याला आपण शुभेच्छा देऊयात.